नाही बघ ना जेवण आलो आता जेवायला देत नाही जेवायला त्याच्यामुळे तू बस स्टँडवर झोप एक वडापाव खाय मग तू इकडे विषय मार काय घरी मग घेता लोक मोबाईल घेता आणि मागे घालला होता काय जिद्द ना सोडली हे काय कोणते गाणे ते आले तू आले तरी आता यांनी मोबाईल घेतला तू बी लोनवर घेतला तुफान दाखवतो चाललाय चला आले तू आले तरी नमस्कार गुड मॉर्निंग. तर आम्ही आज चाललोय सुरतला आणि आमचं अचानक ठरलेलं. हा माझा प्लॅन नाही, हा यांचा प्लॅन होता. मला तर वाटलं की मजाक करताय पण खरंच आपण आता नाही का डायरेक्ट जाऊन सरप्राईज देणार आहे त्यांना आणि अशी सरप्राईज देणार आहे तर प्रँक पण करायचे. करायचं का प्रँक? हा प्रँक करू ते जास्त किस्सा नाही होणार ना. प्रँक करणार आहे त्यांना नाही का आम्ही सांगणार आहे की आमचं भांडण झालेलं आहे, मी एकटं निघून आलेलो आहे, तर तुम्ही तुमच्या मुलीला फोन करा आणि समजावा जरा असंच आम्ही त्यांना सांगणार आहे. आता बघू काय होतं पुढे जाऊन. आता आम्हाला झालेलं उशीर तर आम्ही आता बाकीच्या गोष्टी आता नंतर सांगतो तुम्हाला. सांगतो आता आम्ही निघतो नाही तर जाईल सुरतची ट्रेन सुटून. चालेल चालेल चलो बाय. तर आम्ही आता स्टेशनला आलेलो आहे आणि सुरतला चाललेलो आहे. आता याच्यापैकी कोणालाच माहीत नाही आम्ही सुरतला चाललेलो आहे. डायरेक्ट धप्पा देणार आहे त्यांना. आता तो प्रँक करायचा आहे का नाही करायचं आहे आता ते मी सांगू नाही शकत. आता तिथल्या सिच्युएशनवरती डिपेंड आहे. आता प्रँक करायचं ही म्हटली तिच्या मम्मीला बीपीचा त्रास आहे सगळं माझ्यावर यायचं त्याच्यामुळे मी असं मागे पुढे बघतोय. कॅन्सल करू पण जरा एक तर मजा घेईल मी कारण संध्याकाळी मग भारत पाकिस्तान युद्धाबद्दल बोललं जातं. हे तुम्हाला नाही कळेल थोड्या वेळात मी का असं बोलते कारण वैश्विक चर्चा होते मग आमची 8 वयानंतर. तर फायनली पोहोचलेलो आहे आम्ही. एकदम विचित्र अवतार झालेला आहे खतरनाक. आम्ही आता प्रँक करणार आहे पण वेगळ्या प्रकारे प्रँक करणार आहे. तर अवतार बघा आमचा. तर आम्ही आता चाललेलो आहे घरी. पोचलेलो आम्ही सुरतला आणि इथं मला काहीच कळत नाही काय भाषा बोलता काय तरी मी ठीक आहे ॲडजस्ट करतोय आणि नाही का आता आम्ही जाणार आहे. आम्ही दोघं खूप थकलेलो होतो. मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आता घरी आणि आता आम्ही कॉल करणार आहे. फक्त आम्ही इथं धरलो नाही गेलं पाहिजे असं थांबलेलो आहे आम्ही. मी तर डायरेक्ट धरला जाईल म्हणजे हा कुठं आला इकडे. आता ही फोन करणार आहे आणि मी म्हणणार आहे बघा तुम्ही ऐका बाकीचं मी काय म्हणतो. आता पप्पाने कुठं लावला? मम्मीला लावायचं होतं ना. मम्मीशी बोलत होतं ना. हॅलो काय करते? काय नाही बसली होती. चालेल बाथरूममध्ये. हा का? हां पप्पा पप्पा गेले तिकडे कामाकडे. पप्पाचा फोन आला तो गाडीवाल्याचा फोन आला. हां गाड्या टाकल्या होत्या ना बनवायला त्याचा फोन आला. हां हे बोलताय बघ तुझ्याशी. हॅलो बाहेर गेले ना. काय चाललं? बरं आहे का पाय वगैरे? नाही आता व्यवस्थित आहे. जेवण दुर्लक्ष झालं ना मग जास्त होऊन जातं ते. हां बरोबर. नाही आता व्यवस्थित आहे. ते गोळ्या चालू होते ना विटॅमिनच्या. जेवण झाली? विटामिन बी कमी जर झाले ना त्याच्याने ती असं जेवण झाली तुमची?
मग आमची सकाळपासून जेवण नाही, ही काय आता भांडते सकाळपासून भांडते, जेवायला दिलं नाही. मग आता तुमच्याकडे जेवा लागेल. काय म्हणता तुम्ही? रेवर आहे, मटन चिकन बनवू असं. ठीक आहे, मग दरवाजा उघडा. हा मला घेऊन नाही बघ ना. जेवायला आलो, आता जेवायला देत नाही. जेवायला आलो डायरेक्ट आलो. मग ओळखलं नाही का तू आजी आम्हाला? पाहुणा इसरा या. लाईट गेली काय? बोला तुम्ही दादांसोबत. हॅलो, काय हो? डायरेक्ट आलो म्हटलं, आता काय. बरं बरं या. तुम्हाला कुठं जायचं? उद्या नाही का तुला मिसळचं पावचं उघडायचे, मग मिसळ पावचं कसं करते? आम्ही झाल्याने जॉब सोडला. हा? काय किती लाज राहिला? काय असतंय पण मला सांग की जर तू जॉब करून बिझनेस केला तर काय हरकत आहे? एक काम कर ना, जिथं नाही का तू करतो जॉब तिथं मिसळ पावचा गाडा काय ना का बरं? त्याला तिकडे दाखव. काय सुरतची पब्लिककडे पैसा आहे, हा. त्यांना चुना आणि लावायचा आप्पाकडे पैसा आहे. त्यांना चुना लावायचा आहे. कोण सुरतची पब्लिक पैसे हाच व्हिडिओ उद्या दाखवलं नाही का? याला लोक मारणार. मग आता हाच व्हिडिओ जर बघितला लोक म्हणणार नाही का चुना लावतो याच्या इथे नाही जायचं. त्यांना काय समजत कोणता मुलगा तुमचा व्हिडिओ व्हायरल कुठे होईल, मी बिझनेस कुठे करेल. सुरत मध्ये मला प्लॅन काय मिसळ पाव टाकायचा. आणि काय करायचं? हा पाटलांची मिसळ. पाटलांची मिसळ. पाटलांची. अरे पुढे सांग ना मग कसं नियोजन आहे, हा पैशांचं कसं नियोजन आहे? पैशांचं नियोजन आहे आपल्याकडे. म्हणजे उंटावरून शेळवा आहे तेव्हा, म्हणजे तू तिकडे बसायचं आणि घरच्यांना करायला लावायचं. हा हा तसं नाही ना. मग मी पण येईल तू कधी येशील? जॉब सोडून. हा का म्हणतो 1 वर्षाने ते करायचं म्हणून. बघा मित्रांनो, 4-5 महिने तेवढ्यात मी आलोच कुठून फिरून दमणवरून. फुल दमन मजा वाटते. येईल माझं. कुठं? सेलवास तिकडेच आहे. सेलवास ना? बारा- वापी सेलवास दमन. आणि ती 4 व्हीलर तुला चालत येते? मग येते ना कोणाची ती? मित्रांची. मित्र होते का? मग कचकच नाही. हा. अरे तुला असं वाटलं की तू जी गाडी चालवत होता त्याच्या आरशात दिसलं मला. हे काय पाहिजे तुम्हाला? काय रे? पीनट बटर. पीनट बटर मला नाही आवडत पीनट. अबा हे पण याच्यावर charging असं माणसंच आवडत नाही मला. तू कधीची बॅग भरू आला तरी? निवांत. तर तू बोर्नविटा पितो? इंदुरा. इकडे बघ. बोला. चला बाबा इंटरव्ह्यूची तयारी करायची. हप्ता भरायचा आहे ना. हप्ता काही चांगला भरायचा. जरा आपण माझी कधी इज्जत काढून ठेवायची. काय? कोणाची इज्जत काढ? माझी. तू नाशिकला गावावर गेला होता पण? नाशिकला गावावर गेला होता? फिरायला गेलो होतो. हा? नाशिकला फिरायला गेलो होतो. 1 दिवसासाठी फिरायला जातं कोणी? आणि मग कुठं सुलाला? हा? सुला? सुलाला कशाला जाऊ? मग आता हा चाललाय जॉबला एकदम कष्ट कर. मी चाललोय मिसळ पावची लारी टाकत. कष्ट करावं लागते. नोकरी करावं लागतं. बस स्टँडवर राहावं लागेल, दिवस काढला वडापाव खाऊन.
जेव्हा सक्सेस झाला का म्हणता मी फार कष्ट घरी केले, कष्ट केले आहे माझ्या आणि आई-वडिलांनी. जेवढे सक्सेसफुल झाले ना, सगळे बस स्टँडवर झोपले होते. सगळे बस स्टँडवर झोपले होते. वडापाव माझ्या खाल्ला होता. आई-वडिलांनी म्हणजे एवढे सक्सेसफुल कष्ट होण्यासाठी नाही का वडापाव खाणं आणि बसवर झोपणं आणि बसवर चहा झोपणं. विकणे चहा विकणे हा ते गरजेचं आहे. रोज मी एकच वडापाव खायचो, बस स्टँडवर झोपायचो. हे तर पेटंट आहे. त्याच्यामुळे तू बस स्टँडवर झोप, एक वडापाव खाय, मग तू इकडे विषय मार काय घरी. मग घरची तुला विचार करते. मागून काढला पायी पोपाटा रुसला काटा. बस झालं. लोक मोबाईल घेतात बरं का, लोक मागे माझ्याकडे दाखव. लोक मोबाईल घेतात आणि मागे घालला होता काय जिद्द ना सोडली. हे काय कोणते गाणे ते आले तू आले आले तरी तरी. आता यांनी मोबाईल घेतला, हा? तो बी लोनवर घेतला. हा तुफान दाखवतो आणि तुफान तरी पायी पोपाटा आपण गाणी लावतो. आले तू पाणी कधी नाही गायच्या जास्त आहे का हा. जिद्द ना सोडली. त्याच्यामुळे बस स्टँडला झोपणे पेटंट. माझी जात होते आले तू पाणी. सक्सेसफुल रस्त्यावर झोपा. तो नाही का फोन घ्या ना, लागला काय 1,500 लाखाचे फोन घ्या. बाबाला निवान वाटला पाहिजे. पण सदा जीवावर घ्या. ते अजून कोणतं गाणं लगेच मागून कर हर मैदान होते. पब्लिक इतकी डेंजर राहते. मोबाईल घेते त्यांना असं वाटतं भाई पब्लिक चलो नाही का चला हे चाललंय चला. आले तू पाणी तरी जिद्द ना सोडली तरी मी पावची लारी टाकली तरी चल. कितीला आहे तुझी गाडी? रिक्षाला सोडून देतो, रिक्षात जाय ना. आणि संध्याकाळी आम्ही आलूपुरी एन्जॉय केली. आणि व्लॉग आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर नक्की करा.